आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. शंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा, तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू, महापौर करू. यांची हिंमत कशी होते हो बोलायची. आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे. याचं कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा बंदोबस्त यांनी केलेला आहे. म्हणून काय करायचं, पैसे टाका, माणसं फोडा. यांचं मुंबईवरचं लक्ष उडालं पाहिजे, महाराष्ट्रावरचं लक्ष उडालं पाहिजे. हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नयेत. आणि मग आपल्याला जे साध्य करायचंय ही जी लोक येत आहेत ती लोक तुमच्यावरती उड्या मारतायत, वाटेल ते बोलतायत तुम्हाला. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू मधून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय. भडव्या तुझाच काय संबंध आहे इथे यायचा. यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. अनेक दाक्षिणात्य इथे राहत आहेत, अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत, आनंदाने राहत आहेत. पण कसं भडकवलं जाते बघा तुम्हाला कबुतरांच्या नावाने. कबूतर राहिली बाजूला, पण हे सत्ताधारी जे फडफडत आहेत ना, हा त्यांचा प्रश्न आहे. काल परवाची गोष्ट, इथे मुंबईमध्ये जैन मराठी वादावरती पडदा टाकण्यासाठी म्हणून एक बैठक झाली. ही बातमी फक्त नवाकाळला आली होती. त्यांचे कोणतरी एक जैन मुली निलेश चंद्र आहेत, निलेश चंद्र बघा. ते जैन मुली निलेश चंद्र काय सांगतायत तर कबुतरे खाणे आणि मांसावरून मराठी जैन समाजात पेटलेला वाद मिटवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिली. मात्र मंगल प्रभात लोढा यांनी हा वाद मिटवला नाही तर ह्या समाजामध्ये जास्तीत जास्त भांडणं कशी लागतील हे पाहिलं. म्हणजे मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे, आता ही लुंगी अंडी इकडनं तामिळ बाजूला करायचे, अजून कोणतरी युपी मधनं बोलवायचा त्याच्यात अजून ते बाजूला करायचे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं. एकटे असलो तरी काफी होत. नको त्या वादात जाऊ नका. आमच्या त्यांच्या गुजरातमधनं बिहारी लोकांना ज्यावेळेला हकलवले त्याच्या बातम्या नाही होत. ज्याने बिहारी लोकांना तिकडनं हकलवले, जवळपास 10 का 20 हजार लोकांना हकलवून दिले बिहारमधनं, भारतीय जनता पक्षाने त्याला तिकीट दिलं, निवडणुकीचं तिकीट दिलं. आणि हे वाद फक्त तुमच्यासाठी आमच्यासाठी इथे फक्त करून ठेवतायत. गेले अनेक वर्ष सांगतोय तुम्हाला, हे सगळं हे जे मुद्दामून जे चालू आहे तुमचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. आज ही मुंबई हाताबंद केली. मुंबई का पाहिजे हातात. आज केंद्रामध्ये यांची सत्ता, राज्यामध्ये यांची सत्ता, पण उद्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, आमच्या MMR रिजनमध्ये उद्या ह्यांना जर काही करायचं असेल महानगरपालिकेची परवानगी लागेल. आणि महानगरपालिका जर आपल्या हातात असतील, हे जमिनी विकून देऊ शकत नाहीत, हे अदानीला जमीन देऊ शकत नाहीत. ही गोष्ट ते करूच शकत नाहीत. हा धोका काय होता ना बाबांनो, मी फक्त वेळ कमी आहे परंतु मी आपल्याला एक धोका हा किती वर्षांपूर्वी आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी, आमच्या बाबासाहेबांनी मांडलेला तुम्हाला फक्त एक गोष्ट वाचून दाखवतो, जी मी 2008 ला वाचून दाखवली होती. बाबासाहेबांनी काय त्यावेळेला मांडलं होतं हे तुम्हाला आज कळेल. मी काय सांगतोय तुम्हाला ते. उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून हे बघा, हे पुस्तक आहे भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा. आपल्याला कुठे मिळालं तर आपण जरूर वाचा.
उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य पुनर्निर्माण मंडळाने केवळ तौलनिक विषमता निर्माण केली एवढेच नव्हे तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे दोन तट निर्माण केले. उत्तर भारतात